नमस्कार. स्वादुपिंडाचा दाह भाग 2 याच्यामध्ये आपण आता आयुर्वेदिक त्याची चिकित्सा कशी करतो हे पाहणारच आहोत. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की पार्ट 1 मध्ये आपण स्वादुपिंडाची रचना, त्याचं कार्य आणि त्याला सूज आल्यानंतर होणारी काय काय लक्षणे आहेत ही सगळी पाहिली आहेत. पार्ट 2 आत्ता ज्यांनी पाहायला गेला आहे त्यांनी जरूर पहिला भाग पाहावा, म्हणजे त्यांना हा विषय जास्त स्पष्टपणे समजेल असं मला नमूद करावं असं वाटतं. तर आयुर्वेदिक चिकित्सा जेव्हा आपण पाहतो तेव्हा आयुर्वेदिक पचन व्यापार ही एक मोठी वेगळी संकल्पना आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने पचन हे कसं घडतं याच्याविषयी अतिशय चांगली टिप्पणी चरकाचार्यांनी दिलेली आहे. आणि विशेषतः माझे गुरु दातार शास्त्रीजी यांनी याच्यावरती फार त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आणि संशोधनातून आम्लक्षार हा जो सिद्धांत आहे हा याच्यामध्ये विस्तारित स्वरूपात सांगितलेला आहे. आणि हा स्वादुपिंडाचा दाह या आजारामध्ये हा सिद्धांत अत्यंत उपयुक्त ठरतो. हा क्षारोही याती माधुर्यम शीघ्रम अम्लोपसंहिता हा मदात्य चिकित्सेमध्ये चरकाचार्यांनी सांगितलेला जो सिद्धांत आहे की जेव्हा क्षार आणि आम्ल या दोन गोष्टी एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यातून एक भिन्न प्रकारचा शरीराला अत्यंत उपकारक एक भाव असतो, ज्याला मधुर भाव म्हणतात. मधुर म्हणजे केवळ स्वीट टेस्ट नव्हे, शरीराला अत्यंत उपकारक असा जो भाव पदार्थ तयार होतो याला माधुर्य म्हणतात. आणि हे या दोघांच्या एकत्रित येण्याने होत असतं. तर याला एक ॲनॉलॉजी म्हणून आपण फक्त सांगू शकतो की ॲसिड आणि अल्कली हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं टायट्रेशन होतं आणि त्याच्यामधून रिॲक्शन होऊन ते ॲसिडही राहत नाही आणि अल्कली राहत नाही, त्याच्यातून एक वेगळाच भाग तयार होतो. तर अशा पद्धतीची जी काही क्रिया आहे ही आपल्या शरीरात पण होत असते. जेव्हा आपण अन्न घेतो मुखमार्गातून ते जेव्हा जठरामध्ये जातं तेव्हा जठरामधले जे काही पाचक स्त्राव असतात, हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण म्हणतो त्याला आधुनिक शास्त्रामध्ये, हे पाचक स्त्राव त्याच्यामध्ये जेव्हा आम्ल स्वरूपाचे मिसळतात तेव्हा त्याला एक प्रकारची आम्लावस्था तयार होते. ते एक अर्धवट पचन झालेली अवस्था जठरामध्ये होत असते. आणि हा भाग जठरामधून जेव्हा खाली उतरायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये यकृतातील जे पाचक स्त्राव आहेत की जे क्षारधर्मी उष्ण गुणधर्माचे, तेज महाभूताने उत्कट असे गुण ज्याच्यामध्ये असतात, अशा पद्धतीचे जे क्षारपित्त आहे ज्याला आपण बाईल म्हणू शकतो, तर हे एन्झाईम्स याच्यामध्ये मिसळले जातात. आणि आम्ल आणि क्षार यांच्यातून एक मधुर भाव शरीराला उपकारक असा जो आहे रसधातू पुढे तयार व्हायच्या दृष्टीने त्याची एक तयारी शरीरामध्ये सुरुवात होते. हा पचनाचा एक भाग जरी झाला असला, आम्लक्षार एकत्र आले असले, त्यातून मधुर भाव जरी तयार झालेला असतो तरी त्यामध्ये एक थोड्याफार प्रमाणामध्ये तरतम भाव राहिलेला असतो. तर जेव्हा हा जो अंतिम भाव पदार्थ तयार होणार आहे हा आम्लत्वाकडे झुकणारा आहे का क्षारत्वाकडे झुकणारा आहे याचा निवाडा करणारा जे अवयव असतो शरीरातला तो म्हणजे स्वादुपिंड. आणि त्यामुळे दातारशास्त्री म्हणतात की त्याला स्वादुपिंड हे नाव त्याच्यासाठीच दिलेलं आहे की जेव्हा आवश्यक प्रमाणामधला जो काही माधुर्य निर्माण करायचा आहे ते करण्यासाठी ज्या पद्धतीचे पाचकस्त्राव, ज्या गुणधर्माचे पाचकस्त्राव तयार करायला पाहिजे आहेत त्या पद्धतीचे पाचकस्त्राव हे स्वादुपिंड तयार करतं. आणि त्यामुळे त्याला अंतिम उत्तम पद्धतीचा मधुर भाव हा निर्माण होत असतो. तर अशा पद्धतीचे हे एक वाईज इंद्रिय किंवा बुद्धिमान इंद्रिय आहे की जे मधुरपणा शरीराला निर्माण करण्यासाठी आपल्याला मदत करत असतं. तर ही संकल्पना ही आपल्याला चिकित्सेमध्ये पण वापरता येते आणि त्याप्रमाणे औषधांची योजना इथं केली जाते. तर त्यामध्ये आम्ल आणि क्षार या एकत्रीकरणातून तयार होणारे असे जे काही औषधी वनस्पती योग असतात हे यामध्ये वापरले जातात. तर इथं वैद्याला वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात की ज्यामध्ये जे शूल व्याधीवर काम करतील, जे पचनावर काम करता येतील अशा पद्धतीच्या क्षार आणि आम्ल वनस्पतींच्या एकत्रीकरणातून काही योग जर आपण बनवले तर हे आमच्याकडच्या बऱ्याच रुग्णांमध्ये आम्हाला हे यश आलेलं आहे की क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये या पद्धतीने आम्लक्षाराच्या मिश्रणातून बनवलेली जी औषध योजना असते ही नक्की फायद्याची ठरते. त्याचप्रमाणे लंघन ही चिकित्सा शूल या आजारामध्ये महत्त्वाची सांगितलेली आहे. मला आपल्याला एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की आयुर्वेदामध्ये स्वादुपिंडाचा दाह किंवा पॅनक्रियाटायटिस या पद्धतीच्या चपखल त्याच नावाचा आजार असा आयुर्वेदामध्ये नक्की वर्णन केलेलं नाही आहे. परंतु
वेगवेगळ्या पद्धतीचे पोटातले जे काही आजार आहेत त्या लक्षणानुसार जर त्याचं आपण कोरिलेशन केलं तर त्याच्यामध्ये उदरशूल, पित्ताश्मरी म्हणजे बाईल स्टोन किंवा कामला, वृद्धपथ कामला म्हणून एक प्रकार आहे की ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, गुल्म, शोथ, परिणामशूल असे अनेक आजार आहेत की ज्यांची लक्षणं ही या आजाराशी साधर्म्य दाखवतात. त्यामुळे त्यांच्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संप्राप्ती, औषधांचे योग हे सुद्धा आपल्याला यकृतदाह या आजारामध्ये नक्की वापरता येतात. परंतु यामध्ये महत्त्वाचा विचार आहे तो म्हणजे आम्ल आणि क्षार संकल्पना. महत्त्वाचं येतं शूलचिकित्सामध्ये ते म्हणजे लंघन. आहार हा कमी प्रमाणामध्ये नेहमी 2 घास खावा. आयुर्वेद सांगतो की जठर जे आपले आहे ते 50%च आपण आहाराने भरावं आणि राहिलेलं 50% जे आहे हे पचनासाठी मोकळं सोडून द्यावं. हा मिताहार जो आहे हा पोटातल्या अनेक आजारांसाठी फार महत्त्वाचा एक सल्ला ठरू शकतो. विरेचन ही चिकित्सा, कारण इथे पित्ताची लक्षणं ही प्राधान्याने दिसत असतात आणि परिणामशूलासारखा आजार जेव्हा निर्माण होतो तेव्हा विरेचन ही चिकित्सा उपयुक्त ठरणारी असते. परंतु ही अत्यंत मार्गदर्शनाखाली करण्यासारखी गोष्ट आहे. मनाने याच्यामध्ये कुठलेही उपचार सामान्य लोकांनी करू नयेत. बस्ती हा उपचारसुद्धा जो आहे यामध्ये आपल्याला लॉंग ड्युरेशनमध्ये ज्या क्रॉनिक पॅनक्रिएटायटिसच्या वेदना असतात त्या कमी करण्यासाठी हा उपाय आपल्याला उपयोगी ठरू शकतो. पथ्य हे अत्यंत महत्त्वाचं मी नेहमी सांगत असतो. आयुर्वेदाचे हे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पित्तवर्धक, स्पायसी, मसालेदार पदार्थ, वेळोवेळी खाणं पिणं, जागरण, स्मोकिंग यासारख्या गोष्टी आपण कटाक्षाने इथं टाळल्या पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. जागरणाने वात आणि पित्त हे दोन्हीही दोष प्रकोपित होतात आणि हे दोन्ही दोष वाढलेले दिसतात स्वादुपिंडाच्या आजारामध्ये. त्यामुळं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. जंक फूड, फास्ट फूड या गोष्टी सगळ्या टाळायला पाहिजेत. कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम आयुर्वेदानुसार जर काय होत असेल तो म्हणजे अग्निविकृती. आणि अग्नी जे आहे हे आपल्या प्रकृतीचं मूळ आहे आणि आयुर्वेदाची मुख्य चिकित्सा ही अग्नीवरतीच असते. आपली अग्नी प्रदीप्त व्यवस्थित करणे, त्याची जी क्षमता आहे ती मेंटेन ठेवणे हे आयुर्वेदाचं मुख्य गोल असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण पथ्य आणि अपथ्याच्या टाळायला पाहिजेत. मुख्य आहे ते म्हणजे सामान्य लोकांसाठी सल्ला की आपल्याला हा गंभीर आजार होऊच नये यासाठी प्रयत्न करणं हे एक शहाण्या माणसाचं लक्षणच आहे. कारण आजार झाल्यावरती पळापळ करणं त्याच्यापेक्षा कुठलाही आजार होऊ नये यासाठी आयुर्वेदाचा जास्त भर असतो. त्यामुळे वजन तुमचं वाढू देऊ नका. विकृत वाढलेलं जे वजन आहे हे तुमच्या फक्त स्किन खाली साठत नाही तर आपल्याला ही झाली ओबेसिटी. पण भारतीय लोकांमध्ये दुर्दैवाने ॲडिपोजिटी म्हणतात, म्हणजे चरबी जी आहे ही आपल्या पोटातल्या वेगवेगळ्या अवयवांच्या मध्ये सुद्धा साठायची प्रवृत्ती ही विशेषतः भारतीय लोकांमध्ये जास्त दिसते. त्यामुळे फॅटी लिव्हर, फॅटी पॅनक्रियाज यासारख्या गोष्टी आजकाल खूप वाढत आहेत. त्यामुळे आपलं वजन हे आपल्या उंचीच्या प्रमाणात आहे ना हे खात्री करा आणि त्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न जर आपण केले तर आपल्याला या आजाराला सहसा तोंड द्यावं लागत नाही. अल्कोहोल कन्झम्पशन ही गोष्ट कधीही टाळलेली बरी. वैद्यकशास्त्रच काही वर्षांपूर्वी वाईन चांगली आहे, एवढा पेग घेणं चांगलं आहे, 60 चांगलं आहे, 90 चांगलं आहे या पद्धतीने काही प्रमाणामध्ये एन्डॉर्स करत होतं. परंतु आता संशोधनातून लक्षात आलेलं आहे की अतिशय कमी प्रमाणात घेतलेलं अल्कोहोल हे सुद्धा तुमच्या प्रत्येक वेळेस यकृताला, पॅनक्रियाजला नक्की त्रास देत असतं. त्यामुळे या गोष्टीपासून दूर राहणं कधीही चांगलं. स्मोकिंग ही सुद्धा असंख्य आजारांना आमंत्रण देणारी घटना आहे. त्यामुळे पॅनक्रियाजसाठी स्मोकिंगसुद्धा गोष्ट नको. आयुर्वेदामध्ये मुख्य खाण्याच्या विकृती येतात त्या 4 प्रकारच्या असतात. त्या म्हणजे अध्यशन. अध्यशन म्हणजे जास्त खाणं, की आपली भूक भागलेली असताना सुद्धा आग्रह होतोय म्हणून किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाणं याला अध्यशन म्हणतात. अनशन म्हणजे भूक लागलेली असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. चहा घे किंवा काहीतरी तंबाखू खा किंवा पाणी पी आणि असं करून वेळ मारून ने ही सुद्धा गोष्ट चुकीची आहे. विषमाशन. विषमाशन म्हणजे काही त्याला धरबंधच नाही आहे की कधी तो वेळेत खातो, कधी अनियमित खाईल यासारख्या ज्या गोष्टी असतात ह्या विषमाशन या प्रकारामध्ये येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे विरुद्ध आहार की विरुद्धासन. म्हणजे काही गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्यात की त्या एकत्र करून तुम्ही खाणं हे शरीरासाठी अत्यंत चुकीचं आहे. विशेषतः दूध,
दूध, केळ यासारख्या गोष्टी किंवा मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थ एकत्र करून खाणे अशी एक आयुर्वेदामध्ये मोठी यादी आहे. ती उत्सुक लोकांनी जरूर इंटरनेटवर पाहावी की विरुद्ध आहाराची उदाहरणं काय आहेत, त्याच्यापासून जितकं राहता येईल तेवढं दूर राहावं. कारण ह्या सगळ्या गोष्टी मगाशी मी सांगितल्या ह्या सगळ्या अग्निविकृतीपाशी जातात आणि अग्निविकृती हे केवळ पॅनक्रियाटायटिसच नाही तर अनेक आजारांचं एक मोठं कारण आहे. ही गोष्ट यामध्ये लक्षात घ्या. तर आयुर्वेदाची चिकित्सा आपण पाहिली इथे तर क्रॉनिक स्वादुपिंडाचा दाह जे आहे किंवा क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस आहे हा दुर्दैवाने आधुनिक शास्त्रानुसार कधीही बरा न होणारा आजार आहे. हा हळूहळू वाढतच जातो. त्यामुळे वेळीच तुम्ही त्याच्यावरती अटकाव करा आणि जर आपल्याला हा त्रास वारंवार होत असेल तर आयुर्वेदाचा आधार आणि सल्ला जरूर घ्या. ही या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.